तिने मला धमकी दिली की मी समजा हिस्सा दिला नाही तर ती जगाला आणि पोलिसांना जाऊन सांगेल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार सुजित आहे म्हणून। गेले काही दिवस तिचं वागणं मला स्वार्थी आणि धोकादायक झाल्याचं जाणवत होतं। बापरे, मग काही नाही, काळजी करू नका। मी तिला समजावलं, तिला तिची चूक लक्षात आली आणि मग मी तिला सल्ला दिला की काही दिवस तू मनशांती केंद्रात जाऊन राहा। तुझ्या मनात जी काही वादळ आहेत ती शांत झाली की मग तू परत घरी ये। पण ती इतक्या लवकर जाईल असं मला वाटलं नव्हतं। काही हरकत नाही, ती गेलीये तर तिथे राहू दे काही दिवस। आपल्यासाठी आणि घरासाठी खूप महत्वाचं आहे ते। बाकी अर्जुनला सांभाळायला आपण आहोत ना, शिवाय आपण एक आया पण ठेवली ना। आता मनशांती केंद्रात गेलीये ना ती, डोकं ठिकाणावर येईल तिचं। डॅड, थँक यू। हो ना मॉम, संचिता गेले काही दिवस चिडचिड करत होती ना, मी पण तेच ऑब्झर्व केलं होतं। डॅड, तुम्हाला किती काळजी आहे आमची। बरं झालं आश्रमात गेली संचिता, आता आल्यानंतर ना डोकं शांत झालं असेल तिचं का। डॅड, आश्रमातनं पुन्हा येईल ना संचिता घरी? हो येईल। चला। अर्जुन झोप आता, काय झालं रे? म्हणी सर, अहो बाळ कडेला होतं म्हणून मी त्याला बघायला गेले होते। स्वानंदी बस करा, थांबवा आता हे सगळं। त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतो, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय। म्हणे काय बोलतेस तू? काय चुकीचं बोललो आहे मी? यांना त्रास होईल म्हणून आजवर काय बोललो नाही। आणि स्वानंदी, तुम्हाला कळत कसं नाही, त्या सरपोतदारांनी त्यांच्या फॅमिलीने आपलं बाळ हिरावून घेतलंय। पुरावे तसे त्यांच्याकडे। कसले पुरावे म्हणी सर? खोटे पुरावे आहेत ते।